नमस्कार. राज्यसेवेचा फॉर्म भरत असताना प्रोफाईल कशी तयार करायची हे मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे. तर आज आपण प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर अप्लाय कसं करायचं हे या व्हिडिओतून पाहणार आहोत. mpsconline.gov.in या वेबसाईटवरती आल्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल. आपण ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक करणार आहे आणि पहिलीच जाहिरात आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 व्ह्यूवरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी चेक इलिजिबिलिटीवरती क्लिक करून घ्यायचं. तुम्ही ज्या पोस्टसाठी इलिजिबल आहे त्या पोस्टसमोर इलिजिबल म्हणून दिसेल. या ठिकाणी दाखवत आहे यू आर इलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर धिस पोस्ट. उजव्या बाजूला सुद्धा या ठिकाणी ज्या पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल आहे त्या पोस्ट सर्व दिसत आहेत. खाली स्क्रोल करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला ॲप्लायवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ॲप्लायवरती क्लिक केल्यानंतर आता सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. स्टेट सर्व्हिससाठी ऑप्शनल सब्जेक्ट या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचा. त्याच्यानंतर मीडियम सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर फॉरेस्ट सर्व्हिससाठी सुद्धा सेम प्रोसेस आहे. ऑप्शनल सब्जेक्ट 1 या लिस्टमधून सिलेक्ट करायचा. त्याच्या खाली आहे मीडियम सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर सेकंड ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आणि त्याचं मीडियम सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर आहे एक्झाम सेंटर या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर डिक्लेरेशनच्या बॉक्समध्ये क्लिक करायचं. खाली डेटच्या खाली लोकेशन आहे ते लोकेशन टाईप करायचं आणि सबमिट अँड पे फीज याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी चलन पेमेंट आणि ऑनलाईन पेमेंट 2 ऑप्शन आहे. आपण ऑनलाईन पेमेंटवरती क्लिक करून घेणार आहोत आणि SBI किंवा इझीबज यापैकी एकावरती क्लिक करून ओकेवरती क्लिक करायचं. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही पेमेंट करू शकता किंवा नेट बँकिंग वापरून. मी या ठिकाणी डेबिट कार्डचे सर्व डिटेल्स भरतो आणि पे नाववरती क्लिक करून फीज पेड करतो. पेमेंट आपलं झालेलं आहे. आता आपण माय अकाउंटवरती क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी माय ॲप्लिकेशन्समध्ये तुमचे ॲप्लिकेशन्स दिसतील. खाली स्क्रोल करून घेऊ. या ठिकाणी लास्टचं जे ॲप्लिकेशन आहे हे 5/4/2025चं लेटेस्टचं आहे. या ठिकाणी व्ह्यू करून तुम्ही फॉर्म चेक करू शकता आणि पेमेंट हिस्ट्रीवरती क्लिक करून इथं पेमेंट हिस्ट्री चेक करू शकता. इथून आपण फॉर्मची प्रिंट आणि पेमेंटची रिसीट प्रिंट करून ठेवायची. या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.